2 बॉल घ्या, एक पंचांकडे द्या आणि एक मॅच बॉल. निनाद चला लवकर चला थोडेसे. चला एक बॉल लगेच पंचांकडे द्या आणि एक मॅच बॉल. लेट्स प्ले. गाव जुही फक्त छोटी की मोठी लढत सुरू आहे. एका बाजूला ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई आहे, एका बाजूला मात्र स्मायरा 11 मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई संघ. रोहित गुरुनाथ घरत गोलंदाजीच्या मार्कमध्ये स्ट्राईकवर मात्र निनाद भोईर, नॉन स्ट्राईकला अंकेश कामोडकर. चांगला बॉलला ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षक थोडासा आसपासला होता जोपर्यंत वेल स्टॉप. तिथे मात्र पहिला एकच रन्स मात्र मिळते. काबू कॉर्नरच्या फेजनं मिडविकेटला बॉल ट्रॅव्हल झाला, सॉरी तर मिडविकेटनं मात्र 1 रन्स कंप्लीट केले जाते. 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकांच्या खेळामध्ये इथे मात्र आपण पाहूया किती धावा जोडल्या जातील. उडाया अगदी स्लॉट मध्ये पडलेला बॉलला मात्र अंकेश कामोडकरनं दाखवलाय क्लास, ठोकलाय षटकार. अगदीच समोर पडलेल्या बॉलवर मात्र पहिल्याच बॉलवर प्रति हल्ला केला आणि जी ओळख राहिली अंकेशची, जबाबदारीचा खेळ पूर्णपणे करत असताना उत्तम खेळ. येस, आपण स्क्रीनवर कॅमेरामन सुद्धा आता मात्र साईल आहेत. आपण पाहतोय ही सगळी दिग्गज मंडळी पुस्तकांचा अभ्यास मात्र रात्रीच्या अंतरामध्ये नोट्स ऑफ. आणखीन एक चांगला फटका, अबे ते बॉल रोखला जाईल का? दीपने बॉलचा पाठलाग जरूर केला, इथे मात्र बॉल जातो सीमारेषा बाहेर. स्क्वेअर लेगच्या सीमारेषा गाठताय ना, मात्र लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर हा खणखणीत चौकार. या अगोदरला षटकार, नंतर मात्र चौकार. 11 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये रोहित गुरुनाथ घरत महागडा ठरतोय. 2 ताकदवान संघांमधली लढत आहे. स्क्रीनवर ही सगळी मंडळी पाहतोय. प्रीत कडूला सुद्धा आपण स्क्रीनवर पाहिलं. अतिशय उत्तम सामना होईल यातील मात्र शंका नाहीये. दीपक पाटील सर यांनाही आपण स्क्रीनवर पाहतो. आणखी एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑनला उभा आहे, यानं उचलला फेकला. तत्पूर्वी मात्र एक चांगली स्टँडर्ड क्रिकेट मोठी जुई संघाकडून खेळली जाते. 2 मोठे फटके आल्यानंतर अंकेश कामोडकरनं विचार केला की 1 रन्स घ्यायची. डॉट बॉल न खेळणं हा छोट्या फॉर्मॅटमधला एक मोठा दुवा आहे. तो मोठा दुवा इथे पाळला जाईल का? रोहित गुरुनाथ घरात पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर लेफ्ट आर्म गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. रडारमध्ये आलाय बॉल, खूप टप्प्याच्या बॉलला उचललाय, पीक केलाय. षटक खूप महागडे ठरताना पाहतोय. ज्या गोलंदाज रोहित गुरुनाथ घरतनं मागच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या, त्याच रोहित गुरुनाथ घरतवर इथे हल्ले होत आहेत. धावा आल्या तर आतापर्यंत 18 आणि 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 18. आणखीन एक चांगला फटका.
डीप एक्स्ट्रा कव्हरचा सीमारेषा मात्र घरंगळत कार्पेटला किस करत बॉल जातो सीमारेषा बाहेर आणि तब्बल 22 धावा पहिल्याच षटकामध्ये बोर्डवर लागतायत. बावीस धावा. चांगली फटकेबाजी. चौकार मात्र इथं रोहित खरंच चांगलाच महागडा ठरला. सिंगल 6-4 1-6-4. 3 बॉलवर ॲक्शन रिप्ले पाहिले आपण. पहिल्या 3 बॉलची ॲक्शन रिप्ले आहे, कार्बन कॉपी आणि दोन्ही खेळाडूंचा खेळ पहा. जशी संधी मिळाली ना दोघांनी ॲक्शन रिप्लाय खेळले. पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर मात्र षटकार चौकार, लगेच सिंगल षटकार चौकार. संधी मिळाली की लगेच सोनं, संधीचं सोनं केलं जात आहे. दर्जेदार फटकेबाजी. पहिला षटक मात्र आपण पाहतो ही हायलाईट्स पहिल्या षटकाची. महागडा ठरलाय, महागडा ठरलाय. फलंदाजी बहारदार राहिली आहे. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सूरज घरत. शुभम घरत मात्र दिसतील आपल्याला. एक्सटेंजच्या पाठीमागे दीपची चांगली कामगिरी. दीपेश मात्र पाहतोय. बघा जे कोणी दूर बसलेत ना कॅमेरामॅन तुम्हाला कॅप्चर करतायत. साहिल भगत स्वतः कॅमेरामॅन बनलेत, त्याच्यामुळे दूर असाल तर कॅमेऱ्यामध्ये येऊ नका. प्रयत्न थोडासा अपुरा राहिला. झेल कदाचित होऊ शकला असता असं वाटत असताना मात्र अंकेश कामोडकरनं बेधडक लगावलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक लाजवाब षटकार. धावांची बरसात होतीये, धावांची बरसात होतीये. थोडा दूर राहिला थोडासा. कठीण जरूर होता, परंतु कठीणलाच सोपं करावं लागेल, कारण इथे फलंदाजीचा क्रम ताकदवान आहे. मोठी जोडी संघाची ही सलामी जोडी मात्र अभेद्य राहिली आतापर्यंत. बोर्डवर धावा 28. रपाटा सपाटा लावलाय षटकारांचा. काय अफलातून फलंदाजी आहे. फक्त आणि फक्त बॉल बाहेरून घेऊन यायचं असाच काहीसा खेळ सुरू आहे. अंकेश कामोडकर आणखीन एकदा लागोपाठचा दुसरा षटकार ठोकतोय. टॉस जरूर जिंकला दक्षिण संघानं, परंतु इथे मात्र कोणताही प्रकारची दयामाया दाखवली जात नाहीये. मोठा फटका. आदित्य भगत ऑन स्क्रीन, शुभम घरत ऑन स्क्रीन. दोघेही तुम्ही स्क्रीनवर पत्रावळी उचलत मात्र मात्र एक मोठी विकेट. छाना एक लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार घेतले. तो अंकेश कामोडकर मात्र एक साधा सोपा झेल देत इष्टांच्या पाठीमागे चांगला झेल रोहितनं टिपला. आणि फलंदाज मात्र झाला बाद. एक बाद. 34 धावा दाबा करती लागतायत. सूरज घरतला सफलता मिळतीये. एक मोठी विकेट आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लाय. फुल टच बॉल होता. फसला अक्षरशः फसला. स्लोवर बॉल आला तिथे मात्र फसला. ऑन स्क्रीन पाहतो शुभम भगत यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. चेहऱ्यावरच्या रेषा सांगतायत. कॅमेरामन केसावरून हात फिरवताना मात्र आपण सगळ्यांना तिकडे पाहतोय. स्क्रीनवर सगळी मंडळी. तर आजूबाजूला कोण उभे राहू नका असं सांगितलं जात आहे. ऑन कॅमेरा सगळी मंडळी मात्र या सामन्याचा आनंद घेताना पाहतो. आणि कॅमेरामन तुमचंही आयोजक थँक्यू सो मच, धन्यवाद. वळूया आपण या मॅचकडे. सूरज भगतनं पहिला फलंदाज बाद केलाय. 2 षटकार जरूर खाले. नवीन फलंदाज मात्र पाहतोय तो जितेश भोईर. इथून धावा जोडाव्याला रोखाव्या लागतील. 50 धावापर्यंत रिस्ट्रिक्ट केलं ना सामन्याला मजा येईल, परंतु निनाद जितेश ताकदवान खेळ आहे, त्याच्यामुळे 50 पर्यंत जर घेऊन गेलं ना, स्कोर बोर्ड रोखून ठेवला ना, तर मात्र मॅचला मजा येईल. कारण एका बाजूला 2 रोहित आहेत. दीपेशचा चांगला खेळ राहिला आहे, परंतु इथे पहिल्यांदा पूर्वार्धामध्ये मोठी जुई संघ प्रहार करते, फक्त प्रहार. त्याच्यामुळेच बोर्डवर धावा लागले तब्बल 34 धावा. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सूरज पहिल्यांदा स्ट्राईकवर जितेशला. फुल्लर लेनचा बॉल कदाचित द्विधा मनस्थिती मात्र डबल माइंड झाला बॅटर. पहिल्यांदा वाटलं की मोठा फटका खेळायचा का, पुन्हा विचार केला की नाही आपण डिफेन्स करू, आणि दोघांच्या नादामध्ये मात्र एस्टनच्या पाठीमागे रोहित शशिकांत घरातनं बॉल रोखला.
पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल, काय सुरेख कमबॅक. जसा अंकेश कामोडकर बाद झाला त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 डॉट बॉल टाकतोय सूरज करत. अतिशय उत्तम कमबॅक. वाजवी 2 षटकांचा खेळ संपला. एक बाद 34 धावा बोर्डवर लागतायत. 12 बॉलचा पूर्वार्ध संपलाय, 12 बॉलचा उत्तरार्ध शिल्लक आहे. इथे मात्र नेमकं काय जोडलं जाईल. पहिल्या 12 बॉलवर मात्र हवी राहिलाय मोठी जुई संघ. आता पुढच्या 12 बॉलवर काय खेळ करेल धाकटी जुई संघ. 34 ऑन बोर्ड. चला, मागच्या मॅचचा सामनावीर त्याला आमंत्रण देण्यात आलंय. नेमका गोलंदाजी कोण करेल, रणनीती आखली जाईल. अंकेश पाटील ज्याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की माझा कॉन्फिडन्स हाय आहे, तो हाय कॉन्फिडन्स पुन्हा एकदा प्रस्थापित करावा लागणार. एक चांगला गोलंदाज आहे, नवीन ताजा गोलंदाज आहे, फ्रेश गोलंदाज आहे. त्याच्यामुळे तो अनुभव, कारण जोपर्यंत आयुष्यामध्ये मार खात नाही ना, कोणत्याही गोष्टीमध्ये संकट येत नाहीत ना, तोपर्यंत ते मोठे बनत नाही. ती संकट झेलली आहेत, त्या संकटावर आता मात करण्याची वेळ आली आहे. अंकेश पाटील नवीन गोलंदाज. धावफलक 34 धावा. षटक क्रमांक 3. निनाद भोईर ऑन स्ट्राईक, जो आक्रमकचा लढा देतोय. 3 बॉलमध्ये 11 धावा त्यानं ठोकलेत. तोच निनाद भोईर ऑन स्ट्राईक. त्याला सामना सुरू करा, वेळ खूप चाललाय त्याचा ऑलरेडी. एकदाही आम्ही तुम्हाला टाइम लिमिट सांगितलं नाही. रिकामी जागा आहे, रिकामी जागा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणीच नाही आहे. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. हा मात्र पहिल्याच बॉलवर अंकेश पाटीलवर हल्ला. निनादचा चौकार. रिकामी जागा होती, रिकामी जागा हेरली. एक चांगला फटका, गॅप. कारण फिलिंग द ब्लँक्स म्हणतात ना, रिकाम्या जागा भरल्या जात आहेत. आणि या चांगला फटका मात्र निनादनं टाईम साधला. तर बॉल नसेल तर द्या नवीन, लगेच बॉल आला. ओके. या 4 धाव्याने 38 धावकर धावा लागत आहेत. आतापर्यंत चांगली धावसंख्या आता उभी केली आहे. पहिल्याच बॉलवर अंकेश पाटीलवर मात्र प्रहार केला. अतिशय दर्जेदार असा हा खेळ सुरू आहे. डॉट बॉलची सांगता होते आणि या डॉट बॉलनं मात्र धावा तर चांगल्या बनल्या जातात, पण 38 धावा निव्वळ 14 बॉल्समध्ये बोर्डवर लागलेत. अंकेश पाटील 2 बॉलमध्ये 1 चौकार खालाय, त्यानंतर पलटवार केलाय अंकेशनं. काय ताकद आहे, काय नजाकत आहे, काय टाइम साधलाय. बॉल तसा खराब नव्हताच मुळात, परंतु आपल्या मनगटी फटक्यानं प्रभावित कामगिरी करणार निनाद पुन्हा एकदा बहरताना पाहतोय आपण. आणखीन एक ठोकला इथे षटकार. चांगल्या बॉलवर चांगला प्रहार आणि चांगला चांगला फटका. 6 धावांचा हा फटका मात्र इथे आला आणि या 6 धाब्यांनी धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 44. मोठी धावसंख्या उभी राहणार यातील मात्र शंका नाहीये. दिशा दिली आहे पॉईंट्सला. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. एक चांगली रणनीती आखतोय ग्रीष्मा 11 ACC. मोठी जुई संघ मोठा प्रेशर क्रिएट करायचा. टॉस मात्र जिंकला धाकटी जुई संघानं. जरूर फिल्डिंग घेतली, परंतु धावा इथे मात्र बहरल्या जात आहेत. परंतु उत्तरार्ध सुद्धा कमालीचा रंगेला तील मात्र शंका नाहीये. मागच्या सामन्यामध्ये रोहित शशिकांत घरातनं काय फलंदाजी केली आहे. 10 बॉलमध्ये 33 धावा, 9 बॉलमध्ये. त्याच्यामुळे धावांचा डोंगर पहिल्यांदा कसा उभा राहतो आणि मग चढण्यासाठी कसा प्रयत्न केला जाईल. भरदाब वेगानं बॉल अडवलाय, भरदाब वेगानं. हा जर पायाला लागला असता बॉल एवढ्या वेगात इथपर्यंत आला असता का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. आणि अपील मात्र मोठा झाला. पण अपील हा कधी कधी आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी सुद्धा अपील मोठे केले जातात. त्यापैकीच हा एक अपील. स्क्वेअर लागला बॉल आला, रोहितनं बॉलला उचलला, तत्पूर्वी फेकला. रन्स मात्र मिळते 1 आणि पुन्हा एकदा निनाद भोईर असेल स्ट्राईकवर.
धावफलकावर धावा लागल्या त्या 46. चांगली गोलंदाजी अंकेश पाटीलची, गोलंदाजी चांगली आहे, कमालीची कमिटमेंट आहे, जोरदार बॉल टाकले जात आहेत, षटकार धरू आले, एक एक चौकारही आला, परंतु गोलंदाजी सुंदर राहिली. धावा आल्या 13 षटकामध्ये. ताकदवान निनाद पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. लगेचच 3 षटकांचा बाद विकेट संपला. धावफलकावर धावा लागल्या 1 बाद 47. तीन षटकांचा खेळ मात्र संपतोय. धावफलकावर धावा लागत आहेत त्या 47. एक षटक या पूर्वार्धामधला शिल्लक आहे. निनादची फलंदाजी बहारदार राहिली आहे, चांगली फलंदाजी. आतापर्यंत त्यानं 23 धावा ठोकलेत, त्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांसहित 8 बॉलमध्ये तब्बल 23 धावा. अंकेश कामोडकर आणि निनाद भोईर ही सलामी जोडी स्ट्रॉंग आहे मोठी जुई संघाची, त्याच्यामुळेच आता मोठी धावसंख्या उभी राहतीये. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज साहिल खेरत, षटक क्रमांक 4, कॅप्टन. लोअर फुलटॉस बॉल, स्ट्रेटचा फटका, धावा देऊन जाईल. भरदाब वेगानं बॉल चाललाय सरळ, स्ट्रेट हिट. 2 क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे एकटक निहाळत राहिले आणि बॉल न गाठले सीमा रेषा. हा मात्र आलाय खणखणीत चौकार आणि या चौकारानं मात्र धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 51. 50 कम्स अप आणि या 51 धावा. आता मात्र मोठ्या धावांकडे आगेकूच करताना पाहतोय संघाला. मोठी जुई संघाची फलंदाजी विस्फोटक राहिली आहे. निनादचा काय खेळ राहिलाय, फक्त आणि फक्त आक्रमकता. 9 बॉलमध्ये 27 धावा. निनाद भोईर मागच्या मॅचमध्ये हे 30 धावा त्यानं जोडले, त्याच्यामुळे फलंदाजी तर विस्फोटक राहिली आहे. 10 बॉलमध्ये 30 धावा जोडल्या होत्या, 13 बॉलमध्ये 26 धावा अंकेशनं जोडल्या होत्या. अंकेशनं या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये 23 जोडल्या, तो परतला. दोघांची, मी मगाशी म्हटलं, दोघांची फलंदाजी खूप छान राहिली आहे. पण इथून अजूनही आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. साहिल खेरत गोलंदाज स्लोवर बॉलवर फसला, चकला निनाद आणि यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र रोहित शशिकांत खेरतने एक सुंदर झेल टिपला आणि अखेरकार निनाद एक विस्फोटक फलंदाजाला बाद केलाय. एक चांगली विकेट्स म्हणेन की ज्याप्रमाणे 10 बॉलमध्ये 27 धावा त्याने ठोकल्या. संघासाठी बहुमूल्य इनिंग्स निनाद भोईर खेळलाय, पण त्याला मात्र बाद करण्यामध्ये कॅप्टन साहिलला मात्र यश मिळालंय. त्याच्यामुळे 2ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होईल. चांगली धावसंख्या उभारली जरूर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होताना पाहतो. दीप पाटील, मागच्या सामन्याचा सामनावीर, ज्यानं 2 षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या आय थिंक. तोच मात्र दीप, आणि 3 विकेट्स त्यानं कमावल्या होत्या. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 विकेट, 1 विकेटपेक्षाही महत्वाचा आहे की डॉट बॉल आणि विकेट कोणाची? निनादची. चला वेळ नका घेऊ, चला सामना सुरू करा. नवीन फलंदाज दीप पाटील. फुल टॉस बॉल, जोरदार अपिलामध्ये उत्साह. या फुल टॉस बॉलला दीप पाटीलला मात्र मोठा फटका करू शकला नाहीये, पण लेग बायच्या रूपानं मात्र 1 धाव येते. लेग बायच्या रूपानं मात्र ही रन्स येते. लगेचच प्रेशर क्रिएट करण्यात आला आणि लेग बायच्या रूपानं धाव मात्र पाहिली आणि एका धावेनं धावा लागत आहेत. त्या तब्बल 52 धावा.
षटकामध्ये आतापर्यंत रोखून धरलाय साहिल घरतनं. कारण एक लेग बाईज, एक विकेट, एक चौकार जरूर आलाय, पण तरीही मात्र चांगल्या प्रकारे रोखलंय साहिल घरतनं. जितेश ऑन स्ट्राईक. आता मात्र जितेश भुईर कशी फलंदाजी करेल, ज्यानं 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव जोडली आहे, त्या जितेशला चांगली गोलंदाजी करत रोखलं जाईल का? निनाद आणि अंकेशनं उत्तम दर्जाची फलंदाजी केली आहे, परंतु मधली फळी थोडीशी कमजोर. काय सुंदर गोलंदाजी, काय सुंदर गोलंदाजी. फ्लाइटेड डिलिव्हरी, बॉलला फ्लाईट दिली जाते, लँडिंग स्लोअरपणे केली जात आहेत. एकच रन, एकच रन्स मात्र मिळते. एका रन्सनं धावफलक जाईल 53 वरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल फक्त उरतील. चांगली गोलंदाजी पाहिले, रोखून धरलंय अक्षरशः. पुन्हा एकदा दीप पाटील ऑन स्ट्राईक. त्याच प्रकारची गोलंदाजी, काय सुरेख अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. कॅप्टनने ओळखलं की धावा बनल्यात पहिल्या 3 षटकामध्ये. 47 धावा, धावा रोखाव्या लागतील. पहिल्या बॉलवर चौकार आली आणि खडबडून जागा झाला साहिल, आणि त्यानंतर मात्र लगेचच निनादला बाद केला आणि पुढच्या 3 बॉलवर धावा दिलेत फक्त आणि फक्त 2च. काय कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बराच बॉल बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा होता ऑफ स्टिकच्या. बराच बॉल बाहेर गेला. हा बॉल मात्र व्हाईट बॉल राहिला. 54 ऑन बोर्ड. या बॉलवर धावा किती येतील? मी म्हटलं ते 50 धावांचा टार्गेट सेट झाला तर ताकद आहे, क्षमता आहे पाठलाग करायची, पण या शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेचत मोठा आव्हान उभं केलं जाईल का? सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र हा बॉल खराब होता, परंतु फलंदाजांनी समजलं नाही आणि पंच वळतायत. कशासाठी पंच? वाईटसाठी रिव्ह्यू कोणाचा? अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल. तिसरे पंच या आपण लगेचच. भाविस्कर सर. शेवटचं बॉल पाहिलं जातं, निरखून पाहिलं जातं. इट्स अ फेअर डिलिव्हरी, आणि फेअर डिलिव्हरीनं मात्र शेवटचा बॉल ही कमालीचा राहिला आहे, आणि त्याच्यामुळे या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे तब्बल 8 धावा आल्या, आणि 8 धावेनी 8 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 3 षटकामध्ये 47 धावा, या षटकामध्ये 8, एकूण 55 धावा बोर्डवर लागल्या. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 शशिकांत, दीपेश आहे. या कशा प्रकारचा खेळ राहील? 57 धावांचा पाठलाग केला जाईल का? 56 धावांचा पाठलाग केला जाईल का? या 56 धावा रोखण्यासाठी मोठी जुई संघ शर्तीचे प्रयत्न करेल. नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय ऐकूया. दीपक पाटील सर, पळसपे यांचा गोड आवाज. थँक्यू.
एक जुई वर जाणार. मोठी जुई आहे की धाकटी आहे याचं चित्र स्पष्ट होईल पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या अगोदर 2 सामने जिंकले संग्राम 11 जर्मन नितळस, आणि ते सुद्धा वाट बघत असतील कोणता संघ आपल्याला बरा पडेल. थोडीशी चाचपणी. चांगला खेळ केला आज नितळसनं वरच्या लॉटमध्ये. धनेश कामोटकर पहिलाच बॉल. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर स्विंग होत निघून गेला असेल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा आडवा बॅटने क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेला होता रोहितजी घरत. धनेश सुद्धा चांगला बॉलर ओळखला जातो मोठी जुई टीम कडून. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट. फॅन्टास्टिक स्ट्रोक. रोहित घरतच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. कलात्मक फटका. अनबिलिव्हेबल स्ट्रोक होता हा. पा अगोदरच मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचंय मला, कारण हा लेग ब्रेक अँगल मोडायचा असेल तर मात्र यापेक्षा चांगला फटका असूच शकत नाहीये हे त्यानं ओळखलं. पण त्याच बरोबरीनं कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. षटकारानं खातं उघडलंय धाकटी संघाचं. स्मायरा 11 MMV धाकटी जुई. आमचे प्रेक्षक वर्ग अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत असताना रात्र झाले. 2 वाजून गेलेत. ओ नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटील सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. टेनिस क्रिकेट .inच्या कॅमेरामॅनच्या मधून काही लपणार नाही. षटकार आलाय पाठीमागच्या बॉलवर. 6 धावेनं सुरुवात झाली. ओ स्वीप केलाय बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आणखीन एक हल्ला. षटकार. धनेश कामोटकर. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 फटके पाहायला मिळालेत. हेच ते 2 स्ट्रोक्स आहेत. तर तुम्हाला लेग ब्रेक अँगल मोडता येतो जेव्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होते. तो नॅचरल स्विंग, आणि त्या स्विंगला मोडायचं असेल तर मात्र तुम्हाला रिव्हर्स स्वीप अथवा स्वीप शॉट. 2 फटके आहेत जे मात्र अस्त्र आहेत खरं तर या गोलंदाजीसाठी, आणि त्याच अस्त्रांचा वापर मात्र केलाय रोहित गुरुनाथ घरतनं. दाबा झाल्यात त्या 12 रन्स ऑन बोर्ड. 14ची सरासरी राखायची आहे. 2 षटकार जर आले तर मग मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये ही सरासरी राखली जाऊ शकते. ओ पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका. बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. सलगचा 3रा षटकार रात्रीमध्ये पाहायला मिळतोय तो रोहित गुरुनाथ घरतच्या बॅटमधून. धनेश कामोटकर वर मात्र हल्ला चढवलाय. लगातार 3 षटकारांचा खेळ. धावसंख्या 18 वर. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर सर्वात आधी भूमिका स्पोर्ट्स शिरले संघाचा शुभम पाटील त्यानं 3 षटकार मारले होते. सोसायटी पनवेलचा गणेश त्यानं काल 3 षटकारांचा खेळ सादर केला होता. आणि आता मात्र हा 3रा फलंदाज धाकटी संघाचा सलामीवीर रोहित गुरुनाथ घरत ज्याच्या बॅटमधून मात्र 3 षटकार आलेत. शॉर्ट बॉल आहे. कट केलाय बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल सरळ सीमारेषा ओलांडेल. जाईल 4 धावांकरता चौकार. सुपर बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर पहिला बॉल डॉट आला होता आणि तिथून मात्र थोडंसं अचानकपणे गेअर शिफ्ट केलाय आणि 56 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा धाव फलकावर लागल्या. 22 रन्स ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल होता. हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला गेला. जागा बनवली आणि तदनंतर मात्र दिशा दिले. थोडासा फुल लेंथ होता. थोडासा पुढे गेला होता. रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. रोहितच्या 22 धावा दिल्या होत्या आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये.
त्या रोहितनं मात्र 22 धावा पूर्ण केल्यात. नेक टू नेक फाईट आहे, टिट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर मात्र दिलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 अंपायर आहेत या स्पर्धेमध्ये. स्कोरही 22 झालाय. लोकप्रिय पंच म्हणून त्यांची ओळख आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये भन्नाट काम केले त्यांनी. 10-12 दिवस त्या स्पर्धेमध्ये एकमेव अंपायर्स असतील माझ्या मते जे रोज होते NR पॅनलचे. आता मोठा विश्वास होता त्यांच्यावर. रोज रायगड प्रीमियर लीग स्पर्धा कव्हर केली. योग्य निर्णय त्यांनी दिले, अचूक निर्णय, निपक्षपातीपणे. खरं तर आणि तीच कामगिरी बघितली तर पोलादपूर प्रीमियर लीग मध्ये लवकरच त्यांची रवानगी, कारण इकडे लोकप्रियता वाढत चालली आहे रायगडमध्ये. 22 धावा झाल्यात. ओ दीपचं भव्य स्वागत झालंय. ऑन साइड स्विंग केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आणखी एक षटकार. यावेळेस रोहित शशिकांत घरतच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने जम्प करेल. 28 धावा धाव फलकावर. दोनही फलंदाजांना रोखावं लागेल. धावा भरपूर झाल्यात खरं तर मोठी जुई संघाच्या धाव फलकावर, परंतु तरी सुद्धा जोपर्यंत दोनही रोहित मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत चिंता नसेल धाकटी जुई टीमसाठी. 7 बॉलमध्ये 28 धावा झाल्यात. चेंज ऑफ पेस, लोवर 1 आहे. धीम्या गतीने टाकलेला बॉल हवेत आहे, परंतु बराच शॉट राहिला. अंकेशनं मात्र भरपूर प्रयत्न केले, परंतु अगोदरच कोणीतरी कॉल घ्यायला हवा होता, कारण चेंडू सुद्धा बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. हा चान्स बनवू शकला असता. बाल बचावलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 30 या आकड्यावर 26 धावांची गरज आहे. पहिल्या 8 बॉलमध्ये 30 धावा आल्यात. पुढच्या हाता मात्र 16 बॉलमध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. म्हणजेच काय, मजबूत स्थितीमध्ये आहे. चेंज ऑफ पेस, ऑन साइडला स्विंग केलंय. बॉल हवेत आहे. मिड विकेटला फिल्डर खाली येतोय. फर्स्ट विकेट डाऊन. आणि अखेरीस मात्र ब्रेक थ्रू दिलाय. जोडी फोडले आणि हे अपेक्षित होतं, एक गरजेचं होतं मोठी जुई टीमसाठी. रोहित गुरुनाथ घरत मात्र सांगतोय स्कोर चांगला चालू होता, थांबायला हवं होतं सध्याच्या सिच्युएशनला, परंतु नाही. आता मात्र परतावं लागेल. दीप पाटीलचं सुद्धा कौतुक केलं जाईल. मागचे दोनही चेंडू त्यानं स्लोवर पण हाताळलं. थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे मित्र म्हणेन व्हेरिएशनमुळे ही विकेट मात्र प्राप्त झाली. पहिला धक्का लागलाय तो MMV धाकटी जुई टीमला. न्यू बॅटर सूरज घरत तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना धावा जरूर झाल्यात, परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना, कधी पालटेल नाही याचा नेम नाहीये. मगाशी तुतुमनं अच्छा रात्रीमध्ये 6 बॉलमध्ये 25 धावा चेस केल्या होत्या. इथे बरेचसे धक्कादायक निकाल सुद्धा पाहायला मिळालेत. काल जांभिवली संघानं 6 बॉलमध्ये 4 धावा डिफेंड केल्या होत्या. काल त्याच जांभिवली संघानं एका मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या. पुन्हा चेंज ऑफ पेस, बॉल हवेत आहे. संधी आहे इकडे मात्र फिल्डरला. ओ कॅच ड्रॉप. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना, इकडे मात्र सोप्पा झेल मित्र म्हणून सोडण्यात आलाय. पाठीमागचा झेल त्या मानानं स्लाइडली थोडासा अवघड होता, परंतु हा झेल तर अतिशय सोपा होता आणि अजिबात अपेक्षा नव्हती. कारण अंकेश कामोडकर कडून अशा मिस्टेक्स होणं या मॅच मध्ये, हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे मैदानामध्ये. कोणत्याही सिच्युएशनला कधीही सामना कोणत्याही बाजूला पलटू शकतो आणि अशा सिच्युएशनला मात्र जीव तोडून दीप पाटीलची बॉलिंग आणि त्याच्या गोलंदाजीवर मात्र सोडलेला हा सोप्पा झेल जीवनदान मात्र दिलं गेलंय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस होता. इकडे मात्र आणखीन एकदा बीट केलंय. सुपर बॉलिंग. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु दीप पाटीलचं
कौतुक जरूर केलं जाईल ज्या पद्धतीनं मात्र चेंडू वळवतोय. टप्पा पडला, बाहेर निघाला, चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल कमबॅक करत असताना मोठी जुई संघ या मॅच मध्ये. हो, इकडे मात्र कटकाळाचा प्रयत्न आणि रोहित बाद झालाय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. एकाच ओव्हरमध्ये दोनही रोहितना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. प्रेशर होतं खरं तर आणि त्याच दबावाखाली इकडे मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता आणि लेग ब्रेक असावा ज्या पद्धतीने मात्र तो खेळण्यासाठी गेला होता. अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करत दिशा देण्याचा प्रयत्न झाला. हा लेग ब्रेकच होता. अगदी लास्ट मुवमेंटला लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता रोहित गरजनं, परंतु आणखीन एक मोठी विकेट. दोनही रोहित बाद झालेत आणि मोठी जुई संघ शिरकाव करेल या मॅच मध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 31 धावा. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी, 25 धावांची गरज. नऊ धावा दिल्या दीप पाटीलनं. 2 विकेट्स प्राप्त केल्यात त्यानं. भन्नाट स्पेल होता हा. दोनही स्थिरावलेल्या फलंदाजांना, ज्या फलंदाजांनी पहिल्या 7 बॉलमध्ये 28, 8 बॉलमध्ये 30 धावा आल्या होत्या, त्यानंतर केलेली बॉलिंग जी होती कमाल होती. तिथून जर आपण बघितलं ना, पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर सगळा चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक टाकली त्यानं, स्लोवर पण हाताळले आणि त्याचमुळे या विकेट्स मिळाल्या. तुम्हाला व्हेरिएशन करावंच लागतं सध्याच्या क्रिकेटमध्ये. तर तुम्ही एकाच टप्प्यावर गोलंदाजी करत राहाल तर फार कठीण होतं आणि त्याचमुळे वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू तुम्हाला टाकता आले पाहिजेत, वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकता आले पाहिजेत आणि तुमच्याकडे व्हेरिएशन्स असतील तरच तुम्ही मात्र या टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आपण टिकवू शकता. अन्यथा गोलंदाजाचं सध्याच्या घडीला काही खरं नाही. कत्तल केली जाते अक्षरशः गोलंदाजांची. बंटीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय मोठी जुई टीमनं. सूरज गरत आणि त्याच्या साथीला आदेश पाटील अशी जोडी. फुल टॉस होता. चेंडू मिड विकेट झोन कडे गेलाय. फर्स्ट अटॅम्प मध्ये चेंडू उचलता आला नाही आणि त्याचमुळे संधी मिळाली. एक धाव फार महत्वाची ठरेल. या धावा मात्र शेवटला मात्र उपयोगी ठरणार आहेत तुम्हाला. क्षेत्ररक्षणामधून प्रतिस्पर्धी टीमला दिलेल्या धावा. गोलंदाजाचा चेंडू प्रत्येक वेळेला चांगला पडेलच असं नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकांना तुम्हाला 100% द्यावेच लागणार आहेत. फिरवला होता, परंतु पाहूया कुठून गेलाय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. व्हाईट लाईनला अगदी चिटकून टाकला होता बॉल. एक रन धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 34 वर. 11 बॉल 22 धावा. यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता खणखणीत चौकार. बडा फात मध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, एक्स्ट्रा कव्हरला घेण्यात आलाय आणि त्याचमुळे मात्र योग्य रीतीनं मी तर म्हणेन फटका सजवलाय सूरजनं. बडापच्या डोक्यावरून लॉंग ऑफला चौकार. हो, थोडंसं फ्लाइट डिलिव्हरी होती. चेंडू वळवलाय सुद्धा बाहेर. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता परंतु रेफर करण्यात आले DRS. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनवर. बॅटिंग टीमनं निर्णय पोहोचवला जाईल तुमच्यापर्यंत. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल. डॉट बॉल. म्हणजे सुजल घरत फेरफटका मारत असताना. ही आपली 22 मधली गाडी नाही ना? हो, आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. बंटी कामोटकर कमाल करतोय. एक डॉट बॉल मात्र
फार महत्वाचा ठरू शकेल. इकडून मात्र 38 धाबा झाल्यात, 56 धाबा करायच्यात अजूनही. 18 धाबा दूर आहे, 18 धाबांची गरज आहे. आता मात्र शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. सुपर बॉलिंग फ्रॉम बंटी. 8 बॉल 18. सुरुवातीला अगदी जबड वाटणारा सामना आता मात्र थोडासा दूर चाललाय. इकडे मात्र समोर अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आता मध्ये काढून दिलाय. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागेल. सूरज घरातला सुद्धा मैदान सोडावं लागेल. बंटीनं अक्षरशः जाळ्यामध्ये फसवलंय. आणि त्याच वेळा सामना मात्र आता मात्र धाकटी जुईकडून मोठी जुईकडे कधी फिरला हे कळलं सुद्धा नाहीये. एक जुई जिंकणार आहे. पहिल्या 7 बॉलमध्ये 28 आल्या होत्या. पुढच्या खरं तर 17 बॉलमध्ये 28 हव्या होत्या. परंतु सध्याच्या घडीला सामना फसल्यागत थोडस कठीण झालंय. कटकडाचा प्रयत्न थोडासा लूज शॉट होता. इकडे धाबा झाल्यात ते आतापर्यंत 38 धाबा. शेवटच्या 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 18 धाबा. 18 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7 असं इक्वेशन. दीपेश करत हार्ड हिटर बॅटर. बूम बूम, मजबूत शरीरयष्टी. 7 बॉल 18. पहिल्या 8 बॉलमध्ये 30 धाबा आल्यात. अजून काय हवं होतं? एवढी चांगली स्टार्ट मिळाल. पण स्टार्ट तुम्ही काय करताय त्याही पेक्षा एखाद्या गोष्टीचा अंत काय, शेवट तुम्ही काय करताय त्यावर रिझल्ट अवलंबून आहे. त्यामुळे रिझल्ट आता मात्र कोण बदलवतोय? मोठीजुई संघ मात्र लढतोय मैदानामध्ये. सुपर बॉलिंग बंटी कामतकर. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये फटका फसलाय. फलंदाज होईल बाद आल्या. पावली माघारी परतावा लागेल. दीपेश करत आउट. 0 बाद झालाय. आणखीन एक धक्का आता मात्र सहन करावा लागेल. एवढ्या जवळ आणून ठेवलेला सामना दोन्ही रोहितनं आता मात्र ती गमावण्याची भीती निर्माण झाली अशी प्रश्नचिन्ह आता मात्र खेळाडू कक्षामध्ये पडलाय. पिन ड्रॉप सायलेन्स धाकटी संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्मशान शांतता. स्मशान सुद्धा तिकडे शांत झालंय. आज लवकरच लाईट्स ऑफ झाल्यात. मॅच फिरवले कमाल केले. दीप पाटीलनं जी कमाल केले ना तिथून वेगळीच एनर्जी मात्र अचानकपणे ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई संघाच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळाले. चौथं आणि अंतिम षटक असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी बरोबर 18 धाबांची गरज आहे. आदेश पाटील आणि अंकेश पाटील अशी जोडी, 2 बंधूंची जोडी आज मात्र धाकटी जुई संघाला आता रोमहर्षक विजय मिळवून देणार का? मागच्या मॅच मध्ये अंकेशनं जबरदस्त बॉलिंग केली होती. मला तो मॅचचा अवॉर्ड मिळवला होता. आता सुद्धा संधी आहे. खरं तर इथून हा सामना जिंकवला तर कदाचित त्या फलंदाजीचा विचार होऊ शकतो. 38 वर 4 आहेत. शेवटचे 6 बॉल 18 धाबांची गरज आहे. आज एक सामना धुतूमनं 6 बॉलमध्ये 25 असताना जिंकला होता. निलेश ठाकूर कमाल बॅटिंग केली होती त्यांनी. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. फक्त तुमच्याकडे तो पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे. हो, हे मी करू शकतो हा एक दृढ आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर नक्कीच अशा गोष्टी घडू शकतात. परंतु पाहूया पुढे काय घडतंय. हर्ष बोपी. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. पूल मारलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत. हर्ष बोपीचा बॉलवर षटकार. हर्ष थोडासा दुःखी झाला असेल या बॉल नंतर. शॉर्ट बॉल होता. ऑफस्टोनच्या बाहेर होता. तिथून पूल केलाय. सुपर स्ट्रोक होता. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यामुळं थोडस टेन्शन दूर झाला असेल. परंतु लढाई संपलेली नाहीये. 5 बॉल आणि 12 धाबांची अद्यापही गरज आहे. 12 रिक्वायर्ड, रिमेनिंग 5. नित्रळस टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण प्लीज कम अप द स्टेज. 5 चेंडू 12 धाबा. फुल टॉस बॉल डाउन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राइव्ह फटका
एक टप्पा खात बॉल जाईल सीमा पार. 4 धावांन करता येतोय हा चौकार. मॅच मध्ये मॅच बनवले पुन्हा एकदा दागटुजी संघानं. मॅच ऑन. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात आणि त्याच येणाऱ्या 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. सामना कधी सुरुवातीला धाकटी जुई संघाकडे होता, पुन्हा मोठी जुई संघाकडे गेला. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये धाकटी जुई संघ परतत असताना शेवटचे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं इक्वेशन जरी असलं तरी तुम्हाला सामना मात्र पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची असते. आणि म्हणूनच क्रिकेट म्हटलं का इंटरेस्टिंग गेम आहे. मागे काय घडलंय हे विसरून तुम्हाला पुढे काय करायचं आहे हे तुम्हाला पाहावं लागतं. फॉरगेटिंग इज अन आर्ट. इंग्लिशमध्ये एक प्रोब आहे. झालं गेलं, गंगेला मिळालं, विसरून जायचं, पुढे नव्यानं मात्र पावलं टाकत राहायची, काम करत राहायचं. या चुक्तीप्रमाणे मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागतो तुम्हाला. 4 बॉल 8. थोडंसं समजवलं जात आहे. गोलंदाजाला सुद्धा काही टिप्स दिल्या जातात. हर्ष भोपी. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. आदेश पाटील सामना गरम करून टाकलाय आदेशनं. शॉर्ट बॉल फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. बॅटच्या वरच्या आय थिंक स्टिकर हेंडला बॉल लागला असेल. सिंगलच आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्ट्राईक रोटेट झाले. 3 बॉल 7. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आदेश बॅटला बॉल लागत होता. खरं तर आदेश या सिच्युएशनला जास्त असतो स्ट्राईक विंडोवर त्याचं राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जरूर एखाद दुसरा डॉट आला असता तरी सुद्धा कदाचित ते धाकटी जुई टीमला चालण्यासारखं होतं. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 3 बॉल 7. एक मोठा फटक्यांनी मॅच धाकटी जुई संघाकडे येऊ शकते. परंतु पाहूया हर्ष भोपी कमबॅक करतोय. फुल टॉस बॉल ठोकलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उत्तुंग फटका. कमाल स्ट्रोक होता अंकेश पाटीलच्या बॅट मधून निघणाऱ्या षटकारानं. स्मायरा 11 या धाकटी जुई संघाचं टेन्शन दूर केलंय. हा पहा फुल टॉस होता आतमध्ये येणारा आणि तयारीतच होता अंकेश. अंकेश म्हणाला होता मगाशी थोडासा बॅड पॅच मधून चाललंय, परंतु ही स्पर्धा शेलगरची स्पर्धा मात्र बॅड पॅच मधून त्याला मात्र बाहेर काढणारी ठरते की काय. कारण आता सामना जवळ आणलाय. खुशी की लहर, खुशी का ठिकाणा नाहीये. इकडे खेळाडू कक्षामध्ये हॅपी फेसेस धाकटी संघाच्या सगळ्याच खेळाडूच्या चेहऱ्यावर, परंतु टेन्शन संपलेलं नाहीये. 2 बॉल 1. एक धाव काढावी लागेल कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आणि काही झालं तरी इकडे हर्ष भोपीला मात्र 1 चेंडू डॉट काढावा लागेल तरच हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. परंतु पाहूया अंकेश पाटील ऑन स्ट्राईक. महत्वाचा चेंडू सादर करेल हर्ष. हा कुठे आपटलाय आणि त्याचमुळे सोपं झालंय. धाकटी जुई जिंकलाय. कमाल 18 धावा चेस केल्या शेवटच्या षटकामध्ये. 2 बंधूंनी 2 भावांनी मात्र स्मायरा 11 MMV धाकटी जुई टीमला एक रोमहर्षक विजय मिळवून दिलाय आणि सरळ 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. अभिनंदन टीम धाकटी जुई. परंतु मोठी जुई संघानं मात्र 2 ओव्हर्स मध्ये केलेलं कमबॅक. परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र हर्ष भोपीनं सामना मात्र घालवला हातामधून आणि त्याचमुळे इकडे मात्र मोठी जुई संघाचं आव्हान या स्पर्धेमधलं संपुष्टात येईल. काय खेळ झालाय. अप्रतिम खेळ रंगला. आज तो स्कोर कार्ड होता. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा.
चला मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल फार टफ आहे. खरं तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणं या मॅच मध्ये सगळेच परफॉर्मन्सेस चांगले राहिलेत, परंतु तरी सुद्धा एकाला मॅन ऑफ द मॅच द्यावीच लागणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल ज्यानं खऱ्या अर्थानं संघाला जेव्हा गरज होती तेव्हा धावा केल्या, 11 धावांची केळी साकारली. आदेश पाटील ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच आदेश पाटील. 18 धावांची गरज असताना पहिल्या 3 बॉलमध्ये त्यांना 11 केल्या आणि तिकडे सामना फिरला. रोहित गरजनं जरूर चांगली बॅटिंग केली, 22 धावा केल्या, परंतु रोहित गरजनं 22 धावा सुद्धा दिल्या होत्या. चला मोठी जुई टीम, आपण आयोजकांशी संपर्क करा. चला मोठी जुई टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा आयोजकांशी. चला मॅन ऑफ द मॅच सामनावीर